जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 2.5 लाख रुपयांचा साठा जप्त केला असून 2 जणांना बेड्या ठोकल्यात। यात एका महिलेचा देखील समावेश आहे। अंबरनाथ पश्चिमेच्या भगतसिंग नगरमध्ये अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे एपीआय अविनाश गायकवाड यांनी पथकासह धाड टाकत शरीफ सलीम शेख आणि त्याची पत्नी आसिया शरीफ शेख या दोघांना बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून 1,60,000 रुपये किमतीचा एमडी ड्रग, 80,000 रुपयांचे हेरोईन, 334 बॉटल्स थिनर सोल्युशन आणि कप सिरपच्या बाटल्या असा अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे मागील काही दिवसात शरीफ शेख याच्यावर झालेली ही तिसरी कारवाई असून तो जामिनावर सुटून आल्यानंतर पुन्हा ड्रग विक्रीत सक्रिय होत असल्याचं समोर आलंय। त्याच्यावर यापूर्वीचे तब्बल 20 गुन्हे दाखल असून सध्या दाखल झालेला 21वा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे आता त्याच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं एसीपी शैलेश काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितलंय। नमस्कार। अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आमचे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे सीनियर पीआय श्री सय्यद साहेब यांना अंमली पदार्थाच्या अनुषंगाने गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने त्यांनी एपीआय गायकवाड आणि डीबी पथकातील अंमलदार यांच्या मार्फतीनं सदर ठिकाणी छापा कारवाई केली। या कारवाईमध्ये भगतसिंग नगरमध्ये आपल्याला जवळपास 2,58,640 रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे, जो की प्रतिबंधित अंमली पदार्थ आहेत। त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची एमडी अंमली पदार्थ ही 8 ग्रॅम मिळालेली आहे। त्याची किंमत जी आहे ते 1,60,000 रुपये आहे। 80,000ची 5 ग्रॅम रंगाची हिरोईन हा एक ड्रग्स प्रकार मिळालेला आहे। त्याचबरोबर आपल्याला 1,600 रुपयाच्या अँड्रेक्स कप सिरप ज्या आहेत त्या बॉटल्स मिळालेल्या आहेत। आणि जे थिनर असतं, जे की रुमालावर टाकून ते वास घेऊन नशा करण्याचा प्रकार आहे, याच्या आपल्याला जवळजवळ 334 बॉटल्स मिळालेल्या आहेत। सदर याच्यामध्ये आपण आतापर्यंत 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दिनांक 23 तारखेपर्यंत आपल्याला त्याची पीसी मिळालेली आहे। काही गुन्हे आहेत, सिरियल ऑफेंडर किती गुन्हे आतापर्यंत? यापूर्वी यामध्ये जो शरीफ सलीम शेख आहे याच्यावर एकूण 20 गुन्हे दाखल आहेत आणि हा 21वा गुन्हा आहे। त्याची पत्नी जी आहे आसिया शरीफ शेख, हिच्यावर एकूण 4 गुन्हे दाखल झालेले आहेत। सर, प्रतिबंधात्मक काय कारवाई भविष्यात त्यांच्यावर करणार आहात का? कारण वारंवार असे गुन्हे होत आहेत। होय, या अनुषंगानं आम्ही योग्य त्या तरतुदी पाहून त्या अनुषंगानं त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कडक कारवाई करण्याचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये त्या थिनरच्या बॉटल दिसत आहेत, ज्याबाबत आपण अन्न औषध प्रशासन किंवा इतर विभागाची मदत घेऊन काय कारवाई करणार? या अनुषंगानं विविध विभागाचं सहकार्य घेऊन त्या अनुषंगानं पुढे त्यांच्यावर काय कारवाई करता येईल। जो हा थिनरचा जो प्रकार आहे हा NDPSच्या कक्षेमध्ये येतोय का आणि येत नसेल तर त्या अनुषंगानं कोणत्या पद्धतीनं कारवाई करता येईल या अनुषंगानं सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।